तर उभांडा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2024 आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना रंगतोय तो जय मानसेश्वर संघ विरुद्ध नवदुर्गा वॉरियर्स या दोन तुल्यबळ संघादरम्यान सामना रंगतोय. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल हा जय मानसेश्वर संघाच्या बाजूने लागतोय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारतोय जय मानसेश्वर संघ. आमंत्रित करतोय नवदुर्गा वॉरियर्स संघाला. फलंदाजीसाठी नवदुर्गा वॉरियर्स संघाकडनं प्रारंभीचे तर दोन्ही संघांसाठी सूचना आहे. प्रत्येक इनिंगसाठी फक्त 30 मिनिटांचा अवधी राहील याची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधाराने घ्यायची आहे. जर 30 मिनिटांमध्ये इनिंग संपली नाही तर एक प्लेअर त्यांचा 38 सर्कलच्या आतमध्ये जाईल याची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधाराने घ्यायची आहे. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण निर्णय जय मानसेश्वर संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला जातो जय मानसेश्वर संघाकडून. फलंदाजीसाठी प्राचारण केलं जातं नवदुर्गा वॉरियर्स संघाला आणि नवदुर्गा वॉरियर्स संघाकडून प्रारंभीचे खंदेवीर मंदार नारोजी आणि भक्तियश साळगावकर. गोलंदाज कोण रे? पहिला सामना झाला ओंकार अडारी संघ. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा पोहोचतोय आमच्यापर्यंत. पहिला सामना झाला ओंकार अडारी संघ विरुद्ध बीपीएस सकटणवाडी. यामध्ये बीपीएस सकटणवाडी संघ विजयी ठरलाय. तर दुसरा सामना चालू होतोय जय मानसेश्वर संघ विरुद्ध नवदुर्गा वॉरियर्स या दोन तुल्यबळ संघादरम्यान. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, अप्पर कटचा फटका वाईडिश गलीच्या दिशेने. रोहन कुठेतरी चूक करतोय. भक्तेश साळगावकरला जीवदान मिळतंय. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर एकेरी धावेचा शुभारंभ होतोय. चेंडू तर सुंदर होता. सुंदर चेंडूवर सुंदर फटका खेळण्याचा मोह चेंडू हवेमध्ये होता आणि या ठिकाणी मात्र राजा मांजरेकर कडून झेल सुटतंय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गवर समीर वेंगुर्लेकर. मंदार नारोजी स्ट्राईक एंडकडे येतोय. गोलंदाजी मार्गवर समीर वेंगुर्लेकर. फैलावलेलं असं क्षेत्ररक्षण ते म्हणजे जय मानसेश्वर संघाचं. सुंदर चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. चेंडू मागून क्षेत्ररक्षक जातोय तोवर चेंडू सीमोल्लंघन होतोय 4 धावेसाठी. या 4 धावीच्या सहाय्याने संघाचं सांघिक धावफलक पोहोचते ते मात्र 5 धावा. सुंदर फलंदाजीचा प्रात्यक्षिक ते मात्र मंदार नारोजीच्या बॅटमधून. या खणखणीत चौकारानिशी मात्र आपल्या इनिंगच्या खेळाला प्रारंभ करतोय तोच मात्र मंदार नारोजी. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 धावा. समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्कवर. स्विझिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका तर खेळ आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडूचं संरक्षण करतोय. या सर्व घडामोडीपर्यंत दुहेरी धाव प्राप्त होते ती मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघाला. या दुहेरी धावेच्या सहायतेने धावफलक पोहोचतोय ते मात्र 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. प्रथम फलंदाजी करतोय तो मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघ. संघाचा कर्णधार तन्मय पडवळ तर जय मानसेश्वर संघाचा कर्णधार प्रतीक गवंडे. सुंदर फटका खेळाय मंदार नारोजीच्या बॅट मधून डीप मिड विकेट सीमा रेषेनजीक चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावेसाठी जातोय. या 6 धावेनिशी संघाचं धावफलक वधारतंय. धावसंख्या पोहोचते ती मात्र 13 धावा. सुंदर फलंदाजीचा प्रात्यक्षिक ते मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघाच्या फलंदाजांकडून पाहावयास मिळतंय. एक चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्यतेने नटलेली खेळी मंदार नारोजी पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज.
तगडे फटके खेळतोय आपल्या संघाची धावगती वाढवतोय प्रतिस्पर्धी संघासमोर एक लढवया आव्हान उभं ठेवणार हा महत्वपूर्ण इरादा मनाशी बांधतोय तो मंदार. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू श्रीजितचा प्रयत्न बसलाय पॉइंटच्या दिशेने चेंडू निघाला एकेरी धाव सफल ठरली. या एकेरी धावीच्या सहाय्याने धावफलक बदलते धावसंख्या पोहोचली ती मात्र 14 धावा. सुंदर फलंदाजी मंदार नारोजी आणि भक्तेश साळगावकर या जोडी दरम्यान तसंच सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक ते मात्र समीर वेंगुर्लेकर कडून. कैसा गती परिवर्तनाचा चेंडू सुंदररित्या भक्तेश साळगावकर डीप मिड ऑनच्या दिशेने टोलावतो. एकेरी धाव सफल दुसऱ्या धावेचा मोह दुसरी धाव सफल. या दुहेरी धावेच्या सहाय्यतेने धाव फलक वधारते धावसंख्या पोहोचली ती मात्र 16 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे शुभारंभीच्या षटकानंतर धावसंख्या नवदुर्गा वॉरियर्स संघाची बिनगडी बाद 16 धावा. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहावयास मिळालं ते मात्र मंदार नारोजीच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार वसूल केला तो मात्र मंदार नारोजीने. आणि पहिल्या शुभारंभीच्या षटकामध्ये धावगती वाढविण्यामध्ये एक मोलाची फटकेबाजी केली ती मंदार नारोजी. तर बघूया दुसऱ्या षटकाची जबाबदारी कुणाच्या माती सोपविली जाते. बहुधा जय मानसिंह संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रतीक गवंडे. संघाचा कर्णधार संघाचा कणा प्रतीक गवंडे गोलंदाजी मार्कवर येतोय दुसऱ्या षटकाची जबाबदारी हाताळण्यासाठी. तर एका चौकाराच्या सहाय्यतेने आणि षटकाराच्या सहाय्यतेने नटलेली खेळी म्हणजे मंदार नारोजी स्ट्राईक एंडकडे. या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून आहेत ते किशोरजी भगत सर, सुनीलजी नाईक सर तसंच रोशनजी पेडणेकर सर हे पंचांची भूमिका बजावत आहेत. गोलंदाजी मार्गावर प्रतीक गवंडे. कसा सुंदर पद्धतीचा चेंडू सुंदरपणे फटका खेळण्याचा मोह या ठिकाणी फोल ठरतोय. जो मंदार नारोजी आपल्या संघासाठी धोकादायी ठरत होता त्याच मंदार नारोजीला मात्र बाद करण्यामध्ये प्रतीक गवंडे संघाचा कर्णधार सफल ठरतोय आणि पहिल्या गड्याच्या स्वरूपात मात्र मंदार नारोजी माघारी परततोय. संघाच्या कामगिरीवर मात्र संघाचे सहकारी दाजी गवंडे बेहद खुश दिसत आहेत. आपल्या संघाला प्रतिसाद देत आहेत दाजी गवंडे. तर नवदुर्गा वॉरियर्स संघाचा कर्णधार तन्मय पडवळ मैदानाच्या दिशेने जातोय. ज्या तन्मय पडवळने छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान अप्रतिम कामगिरी केली होती. कुडाळ संघ विरुद्ध साई स्पोर्ट सावंतवाडी संघ या संघादरम्यान सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना एक षटकार आणि एका चौकाराची उपयुक्त खेळी साकारली होती आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. तो तन्मय पडवळ कर्णधाराची भूमिका बजावण्यासाठी संघाचा कणा म्हणून मैदानामध्ये पावलं टाकतोय. गोलंदाजी मार्गावर आहे तो संघाचा कर्णधार प्रतीक गवंडे. तर कर्णधार म्हणजे तन्मय पडवळ आणि प्रतीक गवंडे. जय मानसिंह संघाचा कर्णधार प्रतीक गवंडे, नवदुर्गा वॉरियर्स संघाचा कर्णधार तन्मय पडवळ. एक गुणवान खेळाडू तन्मय पडवळ. स्लोअर स्पर्धेचा चेंडू तेवढ्या चपळाईने डीप लेगच्या दिशेने चेंडू टोलावला. एकेरी धाव सफल दुसऱ्या धावेचा मोह दुसरी धाव सफल ठरवतोय आणि तन्मय पडवळ या सुंदर फटक्यानिशी आपल्या धावगतीला चालना देतोय आणि या दुहेरी धावेच्या सहाय्यतेने सांघिक धावफलक पोहोचते ते मात्र 18 धावा. सुंदर फटका तन्मय पडवळच्या बॅटमधून. पुन्हा एकदा प्रतीक गवंडे आपल्या गोलंदाजी मार्गावर जातोय. माइंडसेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. सुंदर फटका शॉर्ट ऑफच्या दिशेने एकेरी धावेसाठी प्रयत्न. या एकेरी धावेच्या सहायतेने धावफलक बदलते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 19 धावा. परिस्थिती काही असो लढायचं संघर्ष करायचं त्यातून मार्ग करायचा यालाच कर्तबगार म्हटलं जातं आणि तीच कर्तबगाराची भूमिका मात्र तन्मय पडवळ मैदानावर बजावताना दिसतोय. तर पुन्हा एकदा भक्तेश साळगावकर.
प्रतीक गवंडे आपल्या गोलंदाजी मार्गवर. स्लोअर पद्धतीचा चेंडू, काहीसा दिशा भरकटलेला चेंडू, गोलंदाजीसाठी जी मर्यादा असते ती मर्यादा गोलंदाज ओलांडतोय. परिणाम आता गोलंदाजाला एकेरी धावेसाठी दंडित करण्यात येत आहे. या एकेरी धावेच्या सहाय्यतेने संघाचं धाव फलक वाढतंय. धाव संख्या पोहोचते ती मात्र 20 धावा. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, भक्ती साळगावकर डीप स्क्वेअर लेग सीमारेषेनजीक चेंडू जातोय 6 धावेसाठी. या 6 धावेच्या सहायतेने धावफलक वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ते मात्र 26 धावा. सुंदर फटकेबाजीची प्रात्यक्षिक पाहावयास मिळते ते मात्र भक्ती साळगावकर आणि तन्मय पडवळ या जोडी दरम्यान. या अगोदर मंदार नारोजीने एक चौकार आणि एक षटकाराच्या सहायतेने सुंदर प्रारंभ केला होता इनिंगला, आणि त्यानंतर मात्र आता भक्ती साळगावकर मंदारची जबाबदारी आपल्या खांदी घेऊन ती खेळी साकारतोय. प्रतिस्पर्धी संघासमोर मी एक तगडं आव्हान ठेवणार, हा इरादा मनाशी बांधत हुकमी एक्क्याप्रमाणे टिचून कामगिरीचा प्रात्यक्षिक सादर करतोय तो मात्र भक्ती साळगावकर. या क्षणी मात्र प्रतीक गवंडे भक्ती साळगावकरचा त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. जरी का या अगोदरच्या चेंडूवर तू मला षटकार वसूल केलास, तदनंतर मात्र भक्ती साळगावकरला बाद करण्यामध्ये प्रतीक गवंडे मात्र सफल ठरतोय. या अगोदर मंदार नारोजीला माघारी परतवलं, तदनंतर भक्ती साळगावकर माघारी जातोय, म्हणजे दुसरा हादरा बसतोय तो मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघाला. तर बघूया भक्ती साळगावकरच्या जागी मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण दाखल होतोय. तर तन्मयला साथ देण्यासाठी अक्षय अकलेकर मैदानामध्ये दाखल होतोय. तन्मयला साथ द्यायची, संघाचा कणा व्हायचं, एक प्रतिस्पर्धी संघासमोर 6 षटकामध्ये म्हणजे तगडं आव्हान ठेवायचा हा महत्वपूर्ण इरादा तो मात्र तन्मय पडवळ आणि अक्षय अकलेकर या जोडीचा. तर गोलंदाजी मार्गावर सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर करतोय तो मात्र प्रतीक गवंडे. आतापर्यंत 2 गडी बाद केले या षटकामध्ये, एक म्हणजे मंदार नारोजी आणि दुसरा म्हणजे भक्ती साळगावकर. दुसरं षटक मार्गस्थ. स्ट्राईक एंडकडे अक्षय अकलेकर, नॉन स्ट्राईक एंडकडे तन्मय पडवळ. प्रतीक गवंडे आपला पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हलकेसाठी ऑन साइड स्टेअर केला. एकेरी धाव सफल. या एकेरी धावीच्या सहायतेने सांघिक धावफलक वधारते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 27 धावा. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक ते मात्र अक्षय अकलेकर आणि तन्मय पडवळ या जोडी दरम्यान. तर दुसऱ्या षटकाची सांगता होती. 2 षटका अखेर धावसंख्या पोहोचते ती मात्र 27 धावा. त्यासाठी 2 गडी खर्ची घालतोय तो मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघ. नवदुर्गा वॉरियर्स संघाचा कर्णधार तन्मय पडवळ मैदानामध्ये सज्ज, साथ देतोय तो मात्र अक्षय अकलेकर. तर तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र कोणत्या गोलंदाजाच्या खांदी सोपविली जाते या क्षणाला पाहायचंय. उभादांडा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा, या क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना नवदुर्गा वॉरियर्स संघ विरुद्ध जय मानसिश्वर संघ. जय मानसिश्वर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल लागतोय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारतोय नवदुर्गा वॉरियर्स संघ. आमंत्रित करतोय नवदुर्गा वॉरियर्स संघाला फलंदाजीसाठी. नवदुर्गा वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करताना 2 षटका अखेर 2 गडी बाद 27 धावा. स्ट्राईक एंडकडे येतोय तो संघाचा कर्णधार तन्मय पडवळ. एक गुणवान असा खेळाडू, मूर्ती लहान पण कीर्ती महान, ज्याच्याजवळ गुणवत्ता आहे, क्षमता आहे, आत्मविश्वास आहे, असा तगडा फलंदाज संघाचा कर्णधार तन्मय पडवळ फलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र साई. तर तिसऱ्या षटकाची जबाबदारी सोपविली जाते ती मात्र साई रेडकरच्या खांदी. स्ट्राईक एंडकडे अक्षय अकलेकर, नॉन स्ट्राईक एंडकडे तन्मय पडवळ. नेहमी कर्तबगारीची प्रशंसा होते आणि या क्षणी मात्र कर्तव्य करावे लागेल ते मात्र तन्मय पडवळ आणि अक्षय अकलेकर या जोडीला.
आकलेकरचा स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. फलंदाजाला निशब्द करतोय तो मात्र गोलंदाज साई रेडकर. फलंदाजाला जखडबद्ध करण्यामध्ये सफल ठरला तो गोलंदाज साई रेडकर. या चेंडूवर धाव निघू शकत नाही. धाव संख्या स्थिरावून जाते. 2 षटक एका चेंडूच्या समाप्तीनंतर ती मात्र 2 गडी बाद 27 धावा. नवदुर्गा वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी साकारतोय. जय मानसेश्वर संघाचं फैलावलेलं असं क्षेत्ररक्षण. साई रेडकर गोलंदाजी मार्कवर. काहीसा असलं ओव्हर्स पद्धतीचा चेंडू अक्षय आकलेकरचा त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. अक्षय आकलेकर काहीसा अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न फसतोय. साई रेडकरचा फसवा चेंडू अक्षयचा त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. अक्षय मात्र आपल्या संघाला फारसं योगदान देऊ शकला नाही. माघारी परततोय अक्षय आकलेकर. तिसरा हादरा बसतोय तो मात्र अक्षय आकलेकरच्या स्वरूपात. स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक या मैदानावर विकेट हॅट्रिक पाहिली आणि त्या हॅट्रिकचा मानकरी आजच्या दिवसातील ओमकार क्रिकेट संघाचा गौरव नारोजी आणि त्याला पारितोषिक होतं. रोख रक्कम 500 रुपयाचं. सन्माननीय आम्हा बागायतदार चेतन पेंडेकर यांच्याकडून त्याला विनंती असेल या ठिकाणी उद्या पारितोषिक स्वीकारायचं आहे आणि त्याचबरोबर 200 रुपयाचं पारितोषिक होतं प्रणय गवंडेला. सन्माननीय दिलीप जुवलेकर यांच्याकडून होतं ते पारितोषिक आणि सुंदर फटकेबाजी 3 चेंडू 17 धावा हे मैदानावर आपण पाहिलं. त्या प्रणय गवंडेच्या चेंडू फळीतून आणि त्यामुळे त्याला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि त्याचबरोबर 200 रुपये. दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षासमोर यायचं आहे आणि बक्षीस स्वीकारायचं आहे. तर अक्षय आकलेकर बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय तो मात्र आंबा बागायतदार सन्माननीय मुरलीधर पेंडेकर यांच्या शुभ हस्ते प्रणय गवंडे या ठिकाणी 200 रुपये देऊन या ठिकाणी गौरव केला जातोय. प्रयत्न ही चावी अशी आहे की अशक्य ही शक्य करण्याची क्षमता प्रयत्न या चावीमध्ये आहे. निश्चितच सुंदर पालव आणि तन्मय पडवळ या जोडीला प्रयत्न करायचे आहेत, कर्तव्य करायचं आहे, संघर्ष करायचा आहे, लढायचं आहे आणि या इनिंग मध्ये प्रतिस्पर्धी संघासमोर तगड आव्हान ठेवायचं आहे. ते मात्र तन्मय पडवळ आणि सूरज पालव या जोडीला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज साई रेडकर. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला. एकेरी धाव सफल ठरली. दुसऱ्या धावेचा मोह बाळगला जातो परंतु तन्मय पडवळ जाणतोय एकेरी धावेवर धन्यता मानतोय. या एकेरी धावेच्या सहाय्याने धावफलक वधारते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 28 धावा. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक ते मात्र सूरज पालव आणि तन्मय पडवळ या जोडीकडनं. स्ट्राईक एंडकडे येतोय तो मात्र तन्मय पडवळचा इरादा म्हणजे समयोचित खेळी साकारायची, प्रतिस्पर्धी संघाचे दुवे हेरायचे, त्या दुव्यांवर आक्रमण करायचं, प्रतिस्पर्धी संघासमोर एक तगड आव्हान ठेवायचं. हा इरादा तो मात्र तन्मय पडवळचा. क्षेत्रव्यूहाची पाहणी झाल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होईल तो मात्र तन्मय पडवळ. गोलंदाजी मार्गावर साई रेडकर. गौरव नारोजी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. या ठिकाणी या 500 रुपयाचा मानकरी हॅट्रिकसाठी बक्षीस होतं सन्माननीय चेतन पेंडेकर यांच्याकडून आम्हा बागायतदार या ठिकाणी येऊन ते स्वीकारायचं आहे. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला. एकेरी धाव सफल. काही क्षेत्ररक्षकाची असमर्थता परंतु तन्मय मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न करत नाही. या एकेरी धावेवर धन्यता मानतोय. या एकेरी धावेच्या सहाय्यतेने धावफलक वधारते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 29 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. साई रेडकर गोलंदाजी मार्गवर. तन्मय जाणतोय की समयोचित खेळी साकारायची, संत सावध खेळावर भर देतोय तो मात्र तन्मय पडवळ. पाया रचायचा, त्या पायावर भरभक्कम धावांची इमारत बांधायची हा इरादा तो मात्र तन्मय पडवळ आणि सूरज पालव या जोडीचा. गोलंदाजी मार्गावर साई रेडकर. एक माइंडसेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज साई रेडकर. और पेच पद्धतीचा चेंडू हुकमी एक्क्याप्रमाणे सूरज पालव फटका घेतोय. डीप मिड विकेट सीमा रेषेनजीक प्रयत्न करतोय तो क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा सादर करतोय डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी. चेंडू तर सुंदर होता, त्याहूनही सुंदर फटका खेळला आणि ते पेक्षाही सुंदर मात्र अति सुंदर क्षेत्ररक्षण. किमान 4 धावा वाचवतो या क्षणी आपल्या संघासाठी तो मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अभि सरमळकर.
पुन्हा एकदा सूरज पालवचा मोठा फटका खेळावा हा प्रयत्न बसतोय. निर्धाव चेंडूची गणना आमच्याकडे होतोय. फलंदाजाला जखडबद्ध केलं जातंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती मात्र नवदुर्गा वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करताना 31 धावा आणि यानंतर समालोचनासाठी जुळतील योगेशजी परब सर. हॅलो. स्पर्धेदरम्यान सन्माननीय मॅक्सी फर्नांडिस यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. मंडळाच्या वतीने त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मॅक्सी फर्नांडिस. सांघिक धावपलकावर आपण पाहतो 31 धावपलकावर धन्यवाद विवेक. या मैदानावर सुरुवात घराघाटी फटक्याने केली. बंदार नारोच्या त्या साथीला भक्ती साळगाव करणं त्यानंतर थोडंसं अधिकारी अडखळली पारी मैदानावर मी म्हणेन. नवदुर्गा वॉरियर्स संघाचे जय माशेश्वर संघ या अगोदरच्या सीझन विचार केला तर चौथ्याचा महाविजेता संघ या मैदानावर. प्रत्येक गवंडे गेल्या वर्षीचा उपविजेता संघ शिवशंभो आणि आज ही लढत मैदानावर. समीर वेंगुर्लेकर सुंदर चेंडू या ठिकाणी पहिल्या चेंडूवर जोडे भारत या मैदानावर थोडीशी चूक करतोय. बॅकअप आपण पाहतो या मैदानावर. एकेरी धावसंख्येची पावले जोखमी धावसंख्येकडे वळले आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 33 धावपलकावर. टीम मीटिंग मित्रांनो कमी घ्या कारण तुम्हाला जवळजवळ 3 षटकांसाठी 18 मिनिटं लागली आहेत. 30 मिनिटांच्या आत जर पहिल्या इनिंगचा खेळ संपवला नाही तर एक खेळ 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. सांघिक धावपलकावर एका बाजूला 2 या धावसंख्येनं 33 धावपलकावर. खराब चेंडूवर आक्रमण. शॉर्ट पुलचा फटका. नेत्रदीप पद्धतीचा मूर्तीदान पण कीर्तिमान चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. चौकारानं आघात केले मैदानावर. आज या उभरत्या मूर्ती लहानपण कीर्तिमानकडे कर्णधारपद नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघाचं. 37 धावपलकावर आक्रमण केलं मैदानावर. मंदार नारोजी आणि त्याच्या साथीला भक्ती सालगाव करणं आणि त्यानंतर कमबॅक केलं प्रत्येक गवंडीनं या मैदानावर. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानावर सुंदर गोलंदाजी केली ती साहिल रेडकरनं. आणि सज्ज आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टारकास्ट तेजोमय सितारा म्हणून त्याची ओळख. हल्लीच्या एका मॅचमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब जर पटकावलाय त्या गोलंदाजावर हल्लाबोल करायचा आहे मैदानावर. एक तेरी और एक मेरी. गती परिवर्तन या मैदानावर. समीर वेंगुर्लेकर सज्ज होतोय. माहेश्वर एंडकडनं गोलंदाजी मार्क पर जय माहेश्वर संघ खेळतोय मैदानामध्ये. नाणेफेक जिंकतोय या मैदानावर. या स्पर्धेचं लक फॅक्टर संघावरून त्याच्याकडे नजर असतात. तो संघ आपण पाहतोय. पंचायत सुंदर फटका आहे मैदान. राजा पहिल्या प्रयत्नात थोडासा राहायला दुखापत आहे आणि दुखापत असताना आपण क्षेत्ररक्षण करतोय. थोडासा चूक राहतोय मैदानावर कारण त्याला दुखापतग्रस्त आहे राजा. आपण पाहतो या ठिकाणी 2000 रुपयाची देणगी कांबळी सरांच्या हस्ते मंडळाला देण्यात आलेली आहे. उभादांडा मित्र मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. सुंदर पटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. सुरेश क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. तन्मयला माहिती आहे स्लॉक ओव्हरमध्ये आपण 20 ते 30 धावा जरी चबवल्या आपल्याकडे एक घणाघाती फलंदाज आहे त्याचे जर 2 मोठे फटके लागले तर आपण सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचू शकतो. पण प्रतिस्पर्धी संघाकडे तेवढीच प्रभावशाली गोलंदाजी आहे. स्लॉक ओव्हरमध्ये वेगावर 100 राऊंड टाकणारे 2 गोलंदाज त्यांच्या कोट्यामध्ये आहे. प्रतीक गवंडे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर राजा मांजरेकर आपल्याला पाहायला मिळेल. पण साहिल रेडकरकडे संधी असेल पण कार्य एका दुसऱ्या खेळाडूला करावं लागेल मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढल्या चेंडूला सूरज पालव आपल्याला पाहायला मिळतो. दर्शक पेटेकर स्क्रीनवर आलाय. परतीचे पेक एकेरी धावसंख्येची लहर. षटक क्रमांक 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडू समाप्तीनंतर 39 धावपलकावर आपण पाहतोय. उर्वरितचे 12 चेंडू आहेत आणि उर्वरितच्या 12 चेंडूपर्यंत कितपर्यंत मजल मारेल मैदानावर. कारण सुरुवातीला आक्रमण पसंत केलं मंदार नारोजीनं या मैदानावर. सायरा बैर केलं. झेल सुटलं भक्ती असं. त्यानंतर मैदानावर भक्ती असणं मोठे फटके टोलावले. टीम मिटिंग लागली आहे मैदानावर जय माहेश्वर क्रिकेट संघाचे. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण या ठिकाणी येतोय कोणाकडे जबाबदारी आहे. षटक क्रमांक 5व्या षटकाचे स्लॉक ओव्हरमध्ये कोणाची वर्णी लागेल पण बहुतेक करून हर्षल नाईककडे जबाबदारी आहे.
सांघिक धावपलकावर 39 धावा धावपलकावर सूरज आणि तन्मय ही जोडी मैदानावर. हर्षल नाईक सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. 39 धावा धावपलकावर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सामना क्रमांक दुसरा साखळी फिरतील जय मानशेश्वर विपक्ष नवदुर्गा वॉरियर्स. फुलटॉस चेंडू पहिला चेंडू या मैदानावर ज्यानं संघासाठी मागाशी सुरेख क्षेत्ररक्षण केलं. संघासाठी नक्कीच्या 4 धावा ज्यानं वाचवला. काय मैदानावर ताकद लावली या मैदानावर तो अभिषेक साळगावकर आपल्याला अभिषेक सरमळकर आपल्याला पाहायला मिळाला. अभियानावर प्रसिद्ध उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असं म्हणून भरपूर या ठिकाणी नावं आहेत. स्क्रीनवर निखिल करंगुटकर व्हायला मिळतोय. संकेत काळसेकर त्यानंतर या मैदानावर दर्शन पेंडेकर समीर वेंगुर्लेकर करण अंबाला या नावानं प्रसिद्ध असलेला सैल रेडकर आपण पाहतोय. ही उपमा अनेक खेळाडूंना दिली आहे पण ते कार्य करावं लागेल. अजून एक खेळाडू आहे डीप स्क्युअर लेगला. तो कुठच्या क्षणाला कुठे पोहोचेल हे समजणारच नाही. गौरव रगजी तो डीप स्क्युअर लेगला सज्ज झालाय. धावा धावपलकावर पुढे सरसवत सुंदर फटका नेत्रदीप पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कुठच्या पद्धतीने होती कुठचे चेंडू टाकावे. शॉर्ट पिच बॉलला या ठिकाणी व्यूहरचना रचली होती आणि 2 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवले होते मैदानावर. लॉंग ऑफचा खेळाडू आतमध्ये ठेवला होता मैदानावर. मी प्रथमतः म्हटलं या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. स्लो पॉइझन काय असतं हे स्लो पॉइझन मिलन पाटील या खेळाडूकडून खेळलं. तर क्रिकेट सुंदर खेळतोय तो. हल्ली कामानिमित्त पुण्यामध्ये आणि पुण्याच्या टीममध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळतोय तो. का खेळतो एवढ्या लांब याचं त्यानं प्रात्यक्ष उदाहरण केलं. हल्लीची एक स्पर्धा त्यानं विजयी झालाय त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची उद्या ख्यातिकीर्ती लागली आहे. असा खेळाडू शांत असेल मैदानामध्ये फक्त तो चेंडू फळीनं उत्तर देतो असा मूर्ती लांबपण कीर्तिमान तन्मय पडवाळ. आडव्या बॅटनं फटका या मैदानावर. ज्या तन्मयचं कौतुक केलं का केलं कौतुक या मैदानावर याचं त्यानं प्रात्यक्षिक उदाहरण केलं या मैदानावर. पण मी म्हणेन प्रतीक गवंडेची एक षटक होते. प्रतीक गवंडे का मागे राहिलाय स्लो ओव्हरमध्ये. हर्षल आणले ऑब्रेक करणार राजम मांजरेकर त्याच्या कोट्यामध्ये होता. दुसऱ्या बाजूनं साहिल रेडकर पण पाहायला मिळाला. पार्थ सावंत पण होता. पण रणनीती या मैदानावर घरच्या खेळाडूकडे संधी द्यावी. घरच्या खेळाडूनं संधीचं सोनं करावं या मैदानावर. पण दडपण आहे मैदानावर. हर्षल नाईक थोडासा या मैदानावर सकाळला होतोय. 50 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 50 धावा धावपलकावर षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या आहेत. स्विचिटचा फटका टोलवायचा होता. सुंदर फटका क्षेत्ररक्षक चेंडूची ही शर्यत मैदानावर आणि चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी ही चौपेर फटकेबाजीनं सैरावैरा झालं मैदानावर. जय मानशेश्वर क्रिकेट संघ. निर्णय चुकला की का हे समीर वेंगुर्लेकरच्या डोक्यामध्ये सूत्र चालू आहे. गोलंदाजीसाठी कोणाला आणायचं होतं निर्णय चुकलाय की काय. सांघिक धावपलकावर 54 धावा धावपलकावर 54 धावा धावपलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आमचे मित्र उशिरानं का होईना पोहोचतायत. एल्विस आपलं हार्दिक स्वागत असेल. 54 धावा धावपलकावर पुन्हा एकदा या ठिकाणी फटका टोलवायचा होता. स्विचिटचा प्रयत्न असफल होतोय मैदानावर. तन्मय नाराज झाला थोडासा प्रथमतः कारण तन्मयनं काहीतरी नवीन केलं. स्मित हास्य पण त्याच्या तोंडावर आपण बघितलंय मुखवट्यावर. सांघिक धावपलकावर 54 धावा धावपलकावर 5 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या या मैदानावर. हर्षल नाईकनं 15. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. जी एक मोठी इनिंग पाहिजे होती ती मोठी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. मोठा फटका पाहायला मिळतो. नेत्रदीप पद्धतीचा फटका. दाजी गवंडे तन्मय बद्दल काय बोलाल पण हर्षलला आक्रमण असेल तुमचं कारण शरीरदृष्टी तुमची सांगते आम्हाला स्क्रीनवर. सांघिक धावपलकावर 2 या धावसंख्येनं 56 अब तक 56 धावा धावपलकावर. पारितोषिक आहे तन्मयसाठी सन्माननीय भूषण घोंगे यांच्याकडून गौरव ज्याने हॅट्रिक केली स्पर्धेची दुसरी हॅट्रिक त्याला या ठिकाणी मध्ये पारितोषिक आहे 200 रुपयाचं. या ठिकाणी यायचं आहे ते पारितोषिक घ्यायचं आहे. अब तक 56 वर धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं षटक हाणा मारीचं षटक हे मैदानावर. संघाच्या कर्णधारानं जबाबदारी घेतली आहे मैदानावर.
56 धावा धावफलकावर. या षटकावर ज्या धावा येतील त्या निर्णायक ठरलं मी म्हणेन. मोठा फटका आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक निखिल करगुटकर युवा खेळाडू मैदानावर डावी लगावली आहे मैदानावर. एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे आपण पाहिली आहे. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 58 धावा धावफलकावर. 58 धावा धावफलकावर. डगआउट मधून एकच आवाज येतोय, जास्तीत जास्त चेंडू तन्मयनं खेळावे, पण सूरज पालवनं मैदानावर हात खोललेत. 58 धावा धावफलकावर. गती परिवर्तन या मैदानावर आणि गती परिवर्तनावर शिक्कामोर्तब 6 धावा. तर या मैदानावर प्रत्येकनं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि नवीनावर नवीन फटका आपण पाहिला प्रत्येकवर. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 64 धावा धावफलकावर. 64 धावा धावफलकावर आपण पाहतोय प्रतीक गवंडे जे नवीन करतोय त्यावर नवीन फटके आपल्याला पाहायला मिळाले. लढखडली होती पारी, कारण प्रतीक गवंडेनं कमबॅक केलं होतं जय मानशेश्वर संघासाठी आणि कमबॅक केल्यानंतर यानंतर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजी प्रतीक तुझ्याकडे तगडी आहे, पण तगड्या फलंदाजीवर एखाद्या प्रतिस्पर्धी संघात तेवढी तगडी गोलंदाजी पण आहे. धावचीच्या स्वरूपात एका खेळाडूला माघारी परतावं लागेल. सूरजला माघारी परतावं लागेल. कोणाची वर्णी लागेल मैदानामध्ये? धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय सूरज पालव. सिक्सर किंग दे दनादन जयराम परब मैदानामध्ये. चौसष्ट धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आहे. उर्वरितचे 3 चेंडूंवर तन्मय पडवळ कितपर्यंत मजल मारतोय. जो मानस हकलाय मैदानावर 75वे गाठलायचं 75वे गाठतोय की प्रतिस्पर्धी संघाचा प्रतीक गवंडे या मैदानावर कमबॅक करणारी गोलंदाजी करतोय. उर्वरितचे 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या 3 चेंडूंवर येणाऱ्या कालखंडामध्ये कितपतपर्यंत मजल मारेल तो मूर्तीलाम पण कीर्तिमान तेजोमय सितारा तन्मय पडवळ. आडव्या बॅटनं फटका पाहायला भेटतोय. राजन मांजरेकर स्क्रीनवर येतोय. फटका फसलाय गती परिवर्तनवर. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतो या मैदानावर. तन्मय पडवळ ज्यानं या सामन्यासाठी हुकमेकीची लढत केली तो बॅक टू द पॅव्हिलियन चालाय. आता कोणाची वर्णी लागेल? अजून एक खेळाडू डाव्या हाताचा आहे, बहुतेक करून सर्वांचा लाडका खेळाडू या मैदानावर प्रथमेश नवार पप्प्या या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू. उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्याच्याकडे या मैदानावर जो किताब मिळालाय, सुंदर यष्टीरक्षण ज्याचं असतं, तो प्रथमेश नवार मैदानामध्ये पाऊल टाकतोय. हल्लीच्या मैत्री ट्रॉफीच्या माध्यमातून ज्याला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर तन्मय पडवळच्या खेळासाठी मित्रांनो टाळ्यांचा आवाज करूया. सुंदर खेळाचं विवरण मैदानावर. 27 धावांची बहारदार खेळ या मैदानावर, पण प्रतीक गवंडेनं कमबॅक केलं मैदानावर. 64 धावा धावफलकावर धावफलक स्थिरावलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. उंच खुरा असा सडपातळ बांध्याचा पप्प्या नवार प्रथमेश नवारनं मैदानावर पावलं अजमावले आहेत. दे दनादनवाला नॉन स्ट्राईकला लायला तर येणाऱ्या कालखंडामध्ये प्रतिस्पर्धी संघासाठी 2 फटके वाचतील मी म्हणेन. मोठा फटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक येतो दूरखंड अभिषेक सरमलकर. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 65 धावा धावफलकावर. दे दनादन फटकेबाजी करणारा जो सलामीला नेहमी पाहायला मिळतोय तो स्लॉक ओव्हरमध्ये अंतरिम चेंडूवर खेळण्यास सज्ज होईल. या चेंडूवर मोठा फटका आला तर जय मानशेश्वर क्रिकेट संघाला थोडंसं अवघड होईल आणि या चेंडूवर मोठा फटका नाही आला तर थोडंसं बॅकफुटला राहील मी म्हणेन या मैदानावर. नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघ या मैदानावर. मोठा वेगवान पद्धतीचा चेंडू पायचीच अपील यष्ट्यांच्या समोर आढळतोय. जयराम परब 0 धावसंख्येची बॅक घेऊन माघारी परतलाय. 36 चेंडू विजयासाठी आता मात्र 66 धावांची आवश्यकता. 65 धावा जमवतोय. 66 धावा 11च्या सरासरीनं खेळावं लागेल मैदानावर. कॉमेंटर बॉक्स मध्ये आपण ऐकूया मॅन फ्रॉम आडेली सुमित कालसेकर पुढच्या इनिंगसाठी आपण ऐकूया. पण येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावर समीर वेंगुर्लेकर वन मॅन शो करणारा ओमकार देसाई यांना संबोधला जाणारा प्रतीक गवंडे या मैदानावर. दुसऱ्या बाजूनं दर्शन रन मशीन. मगाच्या मॅच मध्ये गौरव नारोजी यांनी हॅट्रिक केली होती आणि त्याला 500 रुपयाचं बक्षीस चेतन पेडणेकर यांच्याकडून ठेवण्यात आलं होतं. गौरव नारोजी आणि तन्मय प्रणय गवंडे दिले. मयू 1 मिनिट. दिलीप जुलेकर नाही
आणि भूषण घोंगे यांच्याकडनं 200 रुपये गौरव नारोजी यांना. तन्मय पडवळ याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. उत्कृष्ट खेळीबद्दल तन्मय पडवळ. सदानंद पेडणेकर यांच्याकडनं 200 रुपयेचं पारितोषिक आलेलं आहे. सदानंद पेडणेकर यांच्याकडनं तन्मय पडवळ ये. तन्मय पडवळ. हॅलो, धन्यवाद योगेश परब. आजच्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा मैदानात रंगतोय. जय मानसेश्वर विपक्ष नवदुर्गा वॉरियर्स या दोन संघादरम्यान नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय जय मानसेश्वर क्रिकेट संघाचा, परंतु मिळालेले फलंदाजी नवदुर्गा वॉरियर्स क्रिकेट संघाने अगदी बेधडक फटकेबाजी मैदानात केली. तन्मय पडवळ्याच्या 27 धावा, सुरुवातीला 13 धावा, मंदार नारोजियाच्या 13 धावा आणि अंतिम क्षणी जर पाहिलात तर 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या सूरज पालव या बॅटरकडून. सांघिक धावसंख्या 6 षटकादरम्यान 65 धावांवरती आणि 66 धावांचं लक्ष ठेवलंय जय मानसेश्वर क्रिकेट संघासमोर. पहिल्या डावामध्ये अगदी आक्रमकरित्या फलंदाजी अफलातून फटकेबाजी मैदानात पाहायला मिळाली. लेफ्ट हँडर बॅटर तन्मय पडवळ याच्याकडून संघाचा कर्णधार, तो संघाचा लीड नेतृत्व करतोय आणि या कर्णधारापदी आज आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी मैदानात केली. 27 धावांची ती खेळी पूरक ठरली संघासाठी, कारण 65 धावा धावपलकावरती आणि 66 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय जय मानसेश्वर क्रिकेट संघासमोर. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात सलामीची जोडी पाहायला मिळते. लेफ्ट हँडर बॅटर संकेत काळसेकर आणि त्याच्या बरोबरीला समीर वेंगुर्लेकर, सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा बेस्ट ऑलराऊंडर समीर वेंगुर्लेकर. गोलंदाजी बरोबरच फलंदाजी अगदी आक्रमकरित्या खेळतोय आणि युवा बेस्ट ऑलराऊंडर सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचा, तो मैदानात सलामीसाठी पाहायला मिळतोय जय मानसेश्वर क्रिकेट संघाकडून आणि त्याच्या बरोबरीला संकेत काळसेकर बॅटर. 66 धावांचा पाठलाग, रिक्वायर्ड रन रेट 11चं पाहायला मिळाले. प्रतिषटक 11च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. जय मानसेश्वर क्रिकेट संघाला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर, कारण लीग टेबल मधील हा पहिला सामना जय मानसेश्वर क्रिकेट संघाचा आणि दुसऱ्या बाजूने नवदुर्गा वॉरियर्स क्रिकेट संघाचा देखील, आणि त्यामुळे दोन्ही संघांचं एकच ध्येय की विजय मिळवणं आणि त्या ध्येयाच्या दिशेने कोणता संघ वाटचाल करेल, कोणता संघ अग्रेसर होईल, येणारी वेळ येणारा का मैदानात ठरवेल. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा, प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी या मैदानावरती. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण यूट्यूबवरती आपल्या घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात स्मार्ट टी व्हीवरती आणि स्मार्टफोनवरती प्रेक्षक, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार तन्मय पडवळ पहिलं षटक घेऊन स्ट्राइकिंग एंडवरती राईट हँडर बॅटर संकेत. पहिला चेंडू कटचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळ आहे. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास थोडासा आउटफील्ड धीम्या गतीचा पाहायला मिळालाय आणि परतीची फेकी तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. पहिला चेंडू फेस करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका आणि त्यावरती मिळाल्यात या 2 धावा. 66 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली केली संकेत काळसेकर याने. वैयक्तिक कोट्यात या 2 धावा, संघाच्या खात्यामध्ये देखील या 2 धावा मिळतील आणि धावांचा अकाउंट धावपलकावरती ओपन झालाय. प्रतिषटक 11ची सरासरी या डावाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार तन्मय पडवळ पाहायला येतो राईट ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंचांचा इशारा कमेंट्री बॉक्स मध्ये. स्पेअर चेंडूचा अतिरिक्त धावा धावपलकामध्ये ऍड केली जाईल आणि अतिरिक्त धावेने सागिक धावसंख्या आता मात्र 3 धावा धावपलकावर. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, फलंदापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी दादा काळसेकर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील शैलेश नार्वेकर. दादा काळसेकर यांचे धन्यवाद. याही चेंडू जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज तन्मय पडवळ याचा, परंतु तो प्रयत्न अपयशी ठरलो. आतापर्यंत दुसरा स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारा आणि अतिरिक्त धावेने सागिक धावसंख्या देखील 4 या आकड्यावर. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक घेतले. 30 सर्कलच्या बाहेर मिड विकेटला एकता येणार, डीप मध्ये ऑन साईडला समोरच्या दिशेने एकता येणार, वाईडिश लॉंग ऑनला. या पॉवर प्लेच्या षटका दरम्यान राईट हँडर बॅटर संकेत काळसेकर याच्यासाठी. फुल टॉस चेंडू फटका समोरच्या दिशेने खेळा मिळू आपला. चांगला क्षेत्ररक्षण फेकी स्ट्रायकिंग एंडला केली. रनआउट साठी फेकी स्ट्रायकिंग एंडला झाली, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल मेल या चेंडूवरती संकेत याला आणि या सिंगलने सागिक धावसंख्या 5 धावा धावपलकावर. लोअर फुल टॉस चेंडू संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु या चेंडूवरती सन्मानजनक फटका खेळा मिळू आपला 1 धाव संकेतच्या बॅट मधून आणि स्ट्राइक रोटेट होत असताना यावेळी स्ट्राइकिंग एंडवरती प्रथमच लेफ्ट हँडर बॅटर समीर वेंगुर्लेकर पाहायला मिळतोय. वेंगुर्ला तालुक्यातील सध्या बेस्ट ऑलराऊंडर, यंगेस्ट बेस्ट ऑलराऊंडर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा समीर वेंगुर्लेकर स्ट्राइकिंग एंडवरती. नजरा असतील या बॅटरवरती आणि याची विकेट खूप महत्त्वाची असेल नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघाला. गोल्डन विकेट असेल. गोलंदाजी मार्कवर तन्मय पडवळ. पहिला चेंडू हलक्या त्याने ऑन साईडला वळवला, मिडॉनला क्षेत्ररक्षक त्याने रनआउटची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी वेगात गतीने ही धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. डेंजर एंडकडे ही धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर एंडकडे होता समीर वेंगुर्लेकर, कारण चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला. फेकी देखील अगदी वेगात गतीने, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. सिंगल मिळाले या चेंडूवरती आणि या सिंगलने सागिक धावसंख्या धावपलकावरती 6 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं अगदी संभाव्य धावसंख्येला रोखून धरणारा तन्मय याचा. यावेळी स्टेट डाऊन डे ग्राउंडचा फटका समोरच्या दिशेने खेळाय सरळ बॅटने, अगदी सेफेस्ट फटका. 1 धाव तर पुढे झाले, दुसरा धावेचा प्रयत्न चालाय, परंतु एकच धाव मिळेल कारण चांगले क्षेत्ररक्षण सूरज पालव याचं डेप लॉंग ऑन वरून. फेकी देखील अगदी योग्य एंडकडे नॉन स्ट्रायकिंग एंडला झाले आणि तोपर्यंत 1 धाव निघत असताना सागिक धावसंख्या 7 धावा या धावपलकावर. आक्रमण रोखलंय पहिल्या षटका दरम्यान संघाचा कर्णधार संघाला लीड करतोय आणि नेहमीच म्हटलं जातं कर्णधार ज्यावेळी लीड करत असतो त्यावेळी संघ देखील चांगला खेळतोय मैदानात आणि ते पाहायला मिळालं आतापर्यंत. यावेळी फटका जर पाहिला तर फाईन लेगला खेळा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगचा प्रयत्न करेल चेंडू अडवण्याचा, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर डेप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकडून झाले चुकी. चेंडू निघालाय सीमारेषा पलीकडे. या डावामधील पहिला आक्रमक फटका, दर्जेदार चौकार समीर वेंगुर्लेकर याच्या बॅटमधून. अंतिम चेंडू पायावरती फेकला, त्यावरती फक्त दिशा दिली. मिस टायमिंग फटका स्वतःवरती थोडासा निराश होता, परंतु अंतिम चेंडू जर पाहिलं तर चौकार मिळाला समीर याला आणि या चौकाने सागिक धावसंख्या 11 धावा धावपलकावर. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी जय मानसी संघाचे स्पॉन्सर बाबूराव साळोकर यांची धर्मपत्नी किरण साळोकर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतोय. किरण साळगावकर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. सागिक धावसंख्या बिनबाद 11 धावा. रिक्वायर्ड रन रेट 11चा होता आणि पहिल्या षटका दरम्यान बनल्यात देखील 11 धावा. चांगली सरासरी धावपलकावरती. सलामीच्या जोडीकडून पहिल्या विकेटसाठी पहिल्या षटका दरम्यान 11 धावांची ही भागीदारी मैदानात झाली. तन्मय पडवळ याच्या विरोधात 11 धावा निघाल्यात.
संघाच्या कर्णधाराने पहिलं षटक फेकलं, 11 धावा खर्च केल्या आणि आता दुसऱ्या षटकादरम्यान कोणता गोलंदाज असेल यासाठी थोडीशी चर्चा रंगली, परंतु त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकादरम्यान पहिला स्पेल घेऊन या ठिकाणी बीपीएस सुकटणवाडीचे स्पॉन्सर तुषार साळगावकर यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. तुषार साळगावकर. पहिला चेंडू कटचा बहारदार फटका डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु मिळतील 2 धावा या चेंडूवरती. चांगला फटका, अगदी कलात्मक फटका, बॅकवरती जात असताना जागा बनवली या फटक्यासाठी आणि डीप स्वीपर कव्हरला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जी दरी होती, जी गॅप होती, ती गॅप भेदत असताना 2 धावा मिळाल्या. संकेत कासेकर याला आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 13 धावा. लेफ्ट हँडर स्विंगर गोलंदाज. याही वेळी कटचा फटका डीप पॉइंटच्या दिशेने खेळलाय, परंतु थोडंसं आउटफील्ड करावाडी, याचमुळे चेंडू देखील अडकला. 1 धाव मिळाल्या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 14 धावा धावपलकावर. चांगलं क्रिकेट एका बाजूने, संयम क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट संकेत कासेकर याच्याकडून, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर आक्रमणासाठी स्ट्राईक दिली जाते समीर वेंगुर्लेकर या बॅटरसाठी. ही जोडी संघासाठी आतापर्यंत चांगली कामगिरी करते. संघ 66 धावांचा पाठलाग करत असताना सलामीसाठी जो स्टार्ट मिळणं खूप महत्त्वाचा असतो. एखाद्या संघाला तो स्टार्ट मैदानात दिला जातोय. संकेत काळसेकर आणि समीर वेंगुर्लेकर याच्याकडून स्ट्राकी एंडवरती असेल समीर वेंगुर्लेकर या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी. शॉर्ट चेंडू, खराब चेंडू, हाफ ट्रॅकर आणि त्यावरती देखील फटका शपल क्रॉस होत असताना शॉर्ट पुलचा डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू झालाय फरार, सीमारेषा पार. समीर वेंगुर्लेकर याच्या बॅट मधून दमदार असरदार UPL ब्रँडेड षटकार. आक्रमक फटका 6 धावांसाठी बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका बेधुंद करणारा षटकार समीर वेंगुर्लेकर याच्या बॅट मधून आणि या 6 धावेने सांघिक धावसंख्या 20 धावा धावपलकावरती. पाठलाग 66 धावांचा. इथून विकेट खूप महत्वाचे असतील नवदुर्गा वॉरियर्स क्रिकेट संघाला. समोरचं आक्रमण रोखावं लागेल. संकेत कासेकर याची संयमी खेळी देखील रोखावी लागेल, कारण एका बाजूने संयम, दुसऱ्या बाजूने आक्रमण आणि याचा दुय्यम संगम साधत असताना चांगल्या क्रिकेट मैदानात जे मानसीश्वर क्रिकेट संघाकडून 66 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 20 धावा धावपलकावर. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळाय डे फाय लेगच्या दिशेने शपल क्रॉस होत असताना जागा बनवली फटक्यासाठी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, लेफ्ट हँडर जयराम परब याचा हा चेंडू आणि त्यावरती हुकचा फटका, अगदी झोपून फटका खेळा डे फाय लेगला 4 धावांसाठी. आक्रमक फटकेबाजी, आक्रमण सातत्याने आता मैदानात झालंय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि सांघिक धावसंख्या 24 धावा. 24 रन स्कोरबोर्ड वरती, 24 धावा पाठलाग 66 धावांचा. समीर वेंगुर्लेकर मैदानात आक्रमण करतोय, अगदी विस्फोटक फलंदाजी करतोय. जयराम परब याच्या विरोधात आतापर्यंत 10 धावा समीर वेंगुर्लेकर याच्या बॅट मधून आणि सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा सध्याच्या घडीचा यंगेस्ट बेस्ट ऑलराऊंडर आणि तो मैदानात बरसतोय गोलंदाजाच्या विरोधात. अगदी विस्फोटक खेळी, क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना आक्रमक खेळी मैदानात. यावेळी मिस टायमिंग फटका झाला. चेंडू हव्यामध्ये झेलची संधी असेल, परंतु चेंडू जर पाहिला तर शॉर्ट लेगच्या दिशेने विसावला. 1 धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 25 धावा धावपलकावर. मागील 2 चेंडू जर पाहिले तर हाफ ट्रॅकर शॉर्ट लेन, त्यावरती अगदी शपल क्रॉस फटके, डीप 5 लेगच्या दिशेने 1 चौकार आणि त्याचबरोबर डीप लॉंग लेगच्या दिशेने 1 षटकार समीर वेंगुर्लेकर याच्या बॅट मधून आणि सांघिक धावसंख्या देखील वेग पकडत असताना 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावपलकावरती 27 धावा, 25 धावा धावपलकावर. याही वेळी शॉर्ट चेंडू, हुकचा फटका, डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाय. क्षेत्ररक्षक 2 प्रयत्न करतात, आउटफील्ड फास्ट. 2 धावा तर नक्कीच पूर्ण होतील या चेंडूवरती. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, परंतु फेकी निघाली वेगात गतीने स्ट्राइकी एंडला. चांगला फटका हुकचा, परंतु थोडासा आउटफील्ड करा आणि त्याचमुळे चेंडू देखील अडकला. शॉर्ट बॅकवर्ड डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि 2 धावा निघत असताना सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपलकावरती. 66 धावांचा पाठलाग सलामीच्या जोडीकडून आक्रमक गाडी संयमी खेळी मैदानात पाहायला मिळेल आणि पहिल्या विकेटसाठी 27 धावांची ही भागीदारी. पहिल्या डावाचा विचार केला तर 2 षटकादरम्यान नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघ देखील 27 धावा बनवल्या होत्या आणि त्याचीच पुनरावृत्ती या दुसऱ्या डावादरम्यान
दोन षटकादरम्यान 27 धावा या धावफलकावरती. सलामीच्या जोडीकडून चांगली सुरुवात पाहायला मिळाली, जे मानसीश्वर क्रिकेट संघाला या 66 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना विकेट खूप महत्त्वाचे असतील. इथून विकेट मिळवावे लागतील गोलंदाजांना. अगदी अचूकतेवरती गोलंदाजी करावी लागेल. समोरच्या आक्रमक फलंदाजाला बाद करावे लागेल, तरच या सामन्यात आपण कमबॅक करू शकता. कारण समोरून आक्रमण आणि संयम याचा दुय्यम संगम साधलाय मैदानात. आतापर्यंत संकेत काळसेकर याचं देखील चांगले क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट, आणि दुसऱ्या बाजूने समीर वेंगुर्लेकर ज्या नावासाठी ओळखला जातोय अगदी आक्रमक फलंदाजीसाठी, ती आक्रमक फलंदाजी मैदानात पाहायला मिळाली. इम्पॅक्ट प्लेअर मैदानात घेतला जातोय. इम्पॅक्ट प्लेअर मैदानात घेतला जातोय नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघाकडून. दोन षटकादरम्यान 27 धावा धावफलकावरती. आक्रमण सातत्याने आणि निरंतर देखील समीर वेंगुर्लेकर याचं, आणि हे आक्रमण रोखण्यासाठी तिसऱ्या षटकादरम्यान नवदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघाकडून संघाचा कर्णधार, संघाचा कॅप्टन गोलंदाजी मार्गावरती संघाला लीड करत असताना पहिल्या डावामध्ये 27 धावांची खेळी पाहायला मिळाली, परंतु आतापर्यंत गोलंदाजीत 11 धावा खर्च केल्या एका षटकादरम्यान. दुसरा स्पेल तन्मय पडवळे याचा असेल स्ट्राइक एंडवरती. समीर वेंगुर्लेकर पहिला चेंडू फेस करेल या षटकादरम्यान. यावेळी हलका त्याने चेंडू खेळा ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला चेंडूचा प्रवास. एक धाव तर नक्कीच मिळेल या चेंडूवरती, आणि चांगल्या चेंडूला सन्मान मैदानात दिला जातोय समीर वेंगुर्लेकर या बॅटर कडून. त्याला माहित आहे समोरून देखील अगदी अचूकतेवरती गोलंदाजी करतोय तन्मय पडवळ, आणि त्याच्या विरोधात कोणतीही जोखीम न पत्करता अगदी सन्मानजनक क्रिकेट खेळावं, स्ट्राइक रोटेट करावे, आणि ते मैदानात पाहायला मिळाले. सिंगल मिळाले. सांघिक धावसंख्या 28 धावा या धावफलकावरती, आणि यावेळी स्ट्राइक एंडवरती संकेत काळसेकर. पॉवर प्लेचा निर्बंध संपलाय, आणि त्याचमुळे विस्तारलेल्या क्षेत्ररक्षण डी बॅकवर्ड स्पेल, एक मिड विकेट, लॉंग ऑन ऑफ साइडला वाईडिश एक्स्ट्रा लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. यावेळी कटचा फटका, पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव या चेंडूवरती मिळेल. संकेतच्या बॅटमधून एकेरी धावा, आणि सांघिक धावसंख्या 29 या आकड्यावरती. ज्यावेळी फटका खेळला त्यावेळी कॉलिंग चांगल्या निघाल्या. दोन्ही फलंदाज दरम्यान ताळमेळ चांगला साधला जातोय मैदानात. क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असतात कॉलिंग्स, आणि ते मैदानात पाहायला मिळाले. सांघिक धावसंख्या 29 या आकड्यावरती, पाठलाग 66 धावांचा, आणि स्ट्राइक एंडवरती समीर वेंगुर्लेकर. यावेळी फटका जर पाहिला तर समोरच्या दिशेने खेळ्या वाईडिश लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात. एक धाव याही चेंडूवरती मिळेल. प्रयत्न जरूर चाललेत मोठे फटके खेळण्याचे तन्मय याच्या विरोधात, परंतु अचूकतेवरती गोलंदाजी, अगदी भेदक मारा समोरच्या आक्रमणाविरोधात. फक्त 3 चेंडूवरती सिंगल निघाल्यात. सांघिक धावसंख्या 30 धावा या धावफलकावर. धावफलकावरती पाठलाग 66 धावांचा मैदानात. यावेळी बॅक टू द बॉलर फटका, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कठीण असतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणं, परंतु वेगवान चेंडू, आणि त्यावरती चांगल्या कमालीचं क्षेत्ररक्षण. बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू धावफलकावरती सांघिक धावसंख्येला रोखून धरणारा पाहायला मिळालाय. यावेळी ताकदवर फटका, संकेत काळसेकर याच्या बॅट मधून स्टेट डाऊन डे ग्राउंडचा फटका. ओव्हर द बॉलर हेड फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. संकेत काळसेकर याच्या बॅट मधून ब्रँडेड क्रॅकिंग षटकार तन्मय पडवळ याच्या विरोधात. सन्मानजनक क्रिकेट मागील षटकापासून खेळ अगदी संयम मैदानात दाखवलाय, परंतु यावेळी थोडंसं आक्रमक रूप तन्मय पडवळ याच्या विरोधात. स्टेट डाऊन डे ग्राउंडचा फटका, ओव्हर द बॉलर हेड फटका खेळण्यात. सेफेस्ट फटका 6 धावांसाठी, आणि 6 धावाने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. स्ट्राइक एंडवरती संकेत काळसेकर. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या कलात्मक नेत्रदीपक फटका डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक झालाय डीप बॅकवर्ड पॉइंट वरून. प्रयत्न जरूर झाले, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. संकेत काळसेकर याच्या बॅट मधून कलात्मक नजाकत भरा कटचा फटका. डीप कव्हर पॉइंटला 4 धावांसाठी, आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर. एका पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी मैदानात या सलामीच्या जोडीकडून 66 धावांचा पाठलाग करत असताना उरलेत 18 चेंडू, आणि या 18 चेंडूवरती विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. समीर वेंगुर्लेकर मैदानात आक्रमण करतोय, आणि त्याचीच आक्रमक फलंदाजी पाहत असताना यावेळी आक्रमक ग्रुप मैदानात धारण केले संकेत काळसेकर या बॅटरने देखील. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी 500 रुपयाची देणगी आलेली आहे किरण साळगावकर यांच्याकडून. उभा दांडा मित्र मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक आभारी आहोत. किरण साळगावकर यांच्याकडून 500 रुपये.
येणाऱ्या 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मैदानात सलामीची जोडी 66 धावांचं आव्हान. सलामी जोडी पूर्ण करेल की विकेट मिळवलं जाईल, कमबॅक केलं जाईल, हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती योगेश परब जोडले जातील. धन्यवाद सुमित. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदानावर. सुरुवात अतिशय सुंदर केली जय मानशेश्वर संघानं. मानशेश्वर एंडकडनं सुरुवात केलेली गोलंदाजी मार्कवर मतदार नारोजी सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 40 धावा धावफलकावर पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. बिनगडीबाद 40. सुंदर खेळाचं विवरण या मैदानावर आपण पाहिले. 66 धावांचा पाठलाग करतोय तो जय मानशेश्वर संघ. 18 चेंडू विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आणि मंदार सज्ज झालाय. सलामीची विनीची जोडी या मैदानावर. सुंदर फटकेबाजी, एकेरी दीड धावसंख्या, त्यानंतर खराब चेंडूंवर आक्रमण. सुंदर क्रिकेट पाहायला मिळालाय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. सुंदर क्रिकेटकडे, सेन्सिबल क्रिकेटकडे लक्ष दिलंय मैदानावर. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या धावसंख्येकडे वळली आहेत आणि जोखमीची धावसंख्या ही मैदानावर 2 धावा पूर्ण करत या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 42 धावा या धावफलकावर. 42 धावा धावफलकावर एकेरी दुहेरी धावसंख्या. कारण 2 खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत. हे 2 खेळाडू माहिर खेळाडू आहेत. स्लॉक ओव्हर एका बाजूने या मैदानावर आक्रमण करणाऱ्या चेंडूवर ते आक्रमण करतायत, सन्मान देत आहेत. पण संकेत काळसेकरनं काय नेत्रदीपक पद्धतीचा फटका सजवला मैदानावर. षटकार चौकारांची स्क्वेअर कटचे फटके, चौपेर फटकेबाजी. समीर वेंगुर्लेकरचे 2 चेंडूंवर बॅक टू बॅक 2 मोठे फटके या मैदानावर. 42 धावा धावफलकावर लेखाचा गातो जय मानशेश्वर क्रिकेट संघाचा. स्वीझिटचा फटका टोलवायचा होता, नाटक परिवर्तन करायचं होतं मैदानावर. पंचांकडे स्वेअर चेंडूसाठी मागणी करतायत, पण या बाजूला पंचांनी सांगितलंय तू थोडासा या मैदानावर या ठिकाणी रिव्हर्स स्विंगचा फटका खेळला गेलास तेव्हा वाईटची लाईन वाढली गेली मित्रा आणि त्यामुळे निर्धाव चेंडू धावफलकावर आणला जातोय. निर्धाव चेंडू या धावफलकावर. पुलटॉस चेंडू, सुंदर फटका डीप पाईन लेगला. चेंडू या मैदानावर आपण पाहतोय. चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. समीर वेंगुर्लेकर ऑन फायर मैदानावर. हल्लीच्या मोसम मध्ये, हल्लीच्या सीझनला सुरेख या ठिकाणी त्याच्यासाठी खूप फॉर्म मध्ये आहे तो खेळाडू मैदानावर. पंचायत लेवल, नगरपंचायत लेवलच्या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिक कबीर अशा तिहेरी संगमन त्याला नटवलंय, सजवलंय तो खेळाडू या मैदानावर खेळतोय. जय मानशेश्वर संघाच्या कोट्यातून आक्रमण त्यानं पसंत केला. आता मैदान नारोजीवर हल्ला बोल केला. 48. पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीने चेंडू, मिली हेलिकॉप्टर पद्धतीनं चेंडू क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करत चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. 66 या धावसंख्येचं आव्हान आणि 66 या धावसंख्येला आव्हान देताना सांघिक धावफलकावर 54 धावा धावफलकावर. 4थं षटक प्रगती पथावर. विजयाचे दरवाजे उघडले. दाजी गवंडेने नाचायला सुरुवात केली आहे. 66 धावांचा पाठलाग करत असताना या मैदानावर आणि बबलू कुबल इकडे तिकडे आज खुशमध्ये दिसत आहेत. पुन्हा एकदा पटका टोलवायचा होता, खराब चेंडू होता, नाराज झालाय. चेंडू पण वेगानं फिरवली आणि त्यामुळे थोडंसं चेंडू थोडासा लेज रिलीज केला मैदानावर बंदारनं. यानंतर सामना होतोय VPS सुकटणवाडी संघ तयारीत राहा आणि जय मानशेश्वर. बैठ्या फटका, हा फटका टोलवायचा होता. बॅटचा हलकासा आवाज येतोय आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंच हात उंचावत आहेत. नवीन फटका टोलवायचा होता. समीर वेंगुर्लेकर मैदानावर सुरेख खेळाचं विवरण केलंय मैदानावर. सुंदर खेळी या मैदानावर. षटकारांची आतषबाजी या मैदानावर. एक गडी बाद सांघिक धावफलकावर 54 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 66 या धावसंख्येचा पाठलाग करतोय जय मानशेश्वर संघ आणि मैदानामध्ये या एका बाजूने या मैदानाचा विचार केला. संकेत काळसेकरने एका बाजूने पावनखिंड लढवली. समीर वेंगुर्लेकर टाळ्यांचा आवाज करूया. सुंदर खेळाचं विवरण मैदानावर जय मानशेश्वर कोटे संघातून तब्बल धावफलकावर धावफलक वैयक्तिक 32 धावांची बहारदार खेळी जाहीर केली आणि संघाचा सर सेनापतीनं मैदानावर पावलं आजमावलंय प्रतीक गवंडेने. यानंतर सामना होईल BPS सुकटणवाडी 54 धावा धावफलकावर. बारा चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता.
12 चेंडू विजयासाठी 12 धावा असं समीकरण आहे मैदानामध्ये. जयराम परब सज्ज झालाय. 32 धावांची बहारदार खेळी ही समीर वेंगुर्लेकरनं केली या मैदानावर. फटकेबाजी सुरेख पद्धतीची, सुंदर खेळाचं विवरण, नाबाद 54 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली मैदानावर आपण पाहतोय. आणि यानंतर सामना रंगेल BPS सुकटवाडी पक्ष जय मानशेश्वर. लढत ही मोठी असेल. तेजस जोलेकर विपक्ष प्रतीक गवंडे ही लढत असेल मैदानावर. 12 चेंडू 12 धावा असूनही पाहिजेत जय मानशेश्वर क्रिकेट संघाला. बॅकफुटला जाऊन सुंदर फटका, सुंदर नेत्रदीपा पद्धतीचा फटका टोलवलाय मैदानावर. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत, एकेरी धावसंख्येची पावले जोखमी धावसंख्येकडे वळली आहेत आणि 2 या धावसंख्येनं समीकरण आता मात्र 11-10 असं समीकरण झालंय मैदानावर. अब तक 56 धावा धावफलकावर. एका बाजूने या मैदानावर समीर जाधवचं आता महत्व असेल या सामन्यामध्ये. दुसऱ्या बाजूने तेजस जोलेकरची खेळी, दुसऱ्या बाजूने समीर वेंगुर्लेकरनं काय नेत्रदीपा पद्धतीची डोळ्यांचं पारडं फेडणारी खेळी केली आहेत. हे उभरते सितारे आहेत सिंधुदुर्ग क्रिकेटच्या माध्यमातून विचार केला सिंधुदुर्गासाठी आणि त्या सिताऱ्यांनी आज काम केले मैदानावर. पुढे सरसवत सुंदर फटका हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत परतीची फेक, एकेरी धावसंख्या. आता मात्र एका बाजूने स्टारकास्ट सोबत लादारा संघाच्या कर्णधाराकडे जबाबदारी आहे. बघूया कर्णधार मोठ्या फटक्यानं मॅच फिनिश करतोय MS धोनी स्टाईलनं. कायम तो मॅच फिनिश करण्यासाठी MS धोनी स्टाईलचा फटका पसंत करतोय आणि तो आता मात्र करतोय की काय. आडव्या बॅटने फटका टोलण्याचा प्रयत्न होता. शैरष्ट चेंडू आढळला होतोय. निर्धाव चेंडूची गणना 57 धावा धावफलकावर आपण पाहतोय. प्रतीक गवंडे, समीर वेंगुर्लेकर, शंकर परब हे एकत्र असतात. प्रतीक गवंडे, समीर वेंगुर्लेकर एकत्र असतील आणि शंकर परब रफ्तार विरुद्ध असेल. आता मात्र बॅकफुटला जाऊन फटका टोलवायचा होता पण या एका बाजूला आता समीकरण मैदानावर. आठ चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, धावचीच्या स्वरूपात एका खेळाडूला माघारी परतावं लागते की काय. जर हातामध्ये चेंडू टाकला असता या मैदानावर बहुतेक करून खेळाडू हा नवदीप दिसतोय. मयूर परब आपण काय केलात मैदानावर. सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय 59 धावा धावफलकावर. सामना रंगला असता मैदानावर. प्रत्येकला माहिती आहे मयूर वेगानं मारणार, त्याने दुसरी धाव लगेच या मैदानावर पसंत केली. 7 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटनं मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू आता येतो सीमा रेषेबाहेर चौकारासाठी. आता या मैदानावर 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. बबलू कुबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या कुठच्या सत्रामध्ये असतील बबलू कुबल? उद्या कुठच्या सत्रामध्ये असतील? आज जय मानशेश्वर, उद्या माऊली सातेरी की जय मानशेश्वर ही लढत एका बाजून लागली तर बबलू कुबल यांना मात्र एका बाजूने कुठेतरी दूर जाऊन सामना बघावा लागेल. विजयासाठी आता मात्र 6 चेंडू. कुणाल तारी, प्रथमेश येतोय स्क्रीनवर. दुसरा गडी बाद होतोय. 5 चेंडू विजयासाठी 3 धावा. 23 धावांची बहारदार खेळी मैदानावर. संकेत काळसेकर आपण पाहतोय. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो मात्र
63 धावा धावपलकावर साहिल रेडकर मैदानामध्ये पावलं टाकतोय. संकेत काळसेकरसाठी टाळ्यांचा आवाज करूया. 23 धावांची बहारदार खेळी मैदानावर झालं साकारली. सुंदर खेळाचं एकेरी धावसंख्या, त्यानंतर षटकार चौकार, सुंदर रनिंग बिटवीन विकेट या मैदानावर संकेत काळसेकरनं दाखवून दिलंय. पाच चेंडू विजयासाठी आता मात्र 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 3 धावा. कुणाल तारी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हे कार्य अगोदर करायचं होतं आणि ते कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच 3 हे समीकरण आहे. सामना मैदानावर रोमांचक रंगतोय की येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने या मैदानावर कुणाल तरी कार्य करतोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. प्रथमेश रवार पहिल्या प्रयत्नात थोडासा फ्रंबल झाला. पहिल्या प्रयत्नात चेंडूला उंची घेतली. विजयासाठी आता मात्र 4 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. स्वप्नील मांजरेकर या ठिकाणी. स्वप्नील मांजरेकर कुठे असेल तर कर्णधार वाट पाहतोय. बॅकफुटला जाऊन पटका टोलवायचा होता. प्रत्येक कबड्डी आता मॅच 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू विजयासाठी 2 धावा. हा चेंडू एका बाजूनं जय मानशिश्वर आणि दुसऱ्या बाजूनं या मैदानावर नवदुर्ग वॉरियर्ससाठी अतिशय महत्वाचा चेंडू. सुंदर चेंडू या मैदानावर. आता मात्र समीकरण 2 चेंडू विजयासाठी. आता मात्र मॅच थोडीशी या मैदानावर समीर उर्लेकर थोडासा आक्रमक झालाय मैदानाच्या बाहेर, कारण त्यांनी ज्या धावा जमवल्या आहेत आता मात्र एक गुण असेल सामना बरोबर झाल्यास. 2 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावा मैदानावर. कुणाल तारीनं वापसी केली आहे. मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक या मैदानावर. जर भक्तिश्वर जाग्यावर राहिला असता तर मॅच या मैदानावर मी सांगितलं होतं प्रत्येक गवंडे नेहमी MS धोनी स्टाईलनं मॅच फिनिश करतो आणि तो फिनिश केला. भक्ती साळगावकर जरासा पाठी राहिला असता. मॅन ऑफ द मॅच. 32 धावांची बहारदार खेळी. 2 षटक, सुंदर गोलंदाजी या मैदानावर त्यानं केली. बबलू कुबलवर थोडासा कॅमेरा दाखवा, कारण उद्याच्या सत्रात बबलू कुबल पुन्हा बदललेला दिसेल, म्हणून बबलूवर थोडासा कॅमेरा दाखवा नक्की. मॅचचा मॅन ऑफ द मॅच